विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एक कडक भाषण बघणार आहोत। तुम्हाला ते नक्की आवडेल असा मला विश्वास आहे। चला तर मग सुरू करूया। अरे हजार असतील धर्म अन लाख असतील जाती, अरे हजार असतील धर्म अन लाख असतील जाती, सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा शिवछत्रपती, सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा शिवछत्रपती। सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय बालमित्र आणि मैत्रिणींनो, ज्यांचे नाव घेतल्यावर अभिमानाने छाती फुगते आणि मरणाच्या दारात उभे असलेल्यांच्या अंगी 12 हत्तींचे बळ संचारते, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथम मानाचा मुजरा करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। मित्रहो, 19 फेब्रुवारी 1630 चा तो सोनेरी दिवस उजाडला। माँसाहेब जिजाऊ व शहाजीराजे भोसले यांच्या पोटी शिवनेरीवर बाळ शिवबाचा जन्म झाला। वडिलांचे चातुर्य व धाडस आणि माँसाहेब जिजाऊंचे संस्कार यांतून बाळ शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्वप्न आकार घेऊ लागले। शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बालवयातच आपल्या सवंगड्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली। पुढे त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून माँसाहेब जिजाऊंचे स्वप्न साकार केले, रयतेला सुखी केले। दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला। शेवटी मला इतकेच म्हणावेसे वाटते, प्रजेला ज्यांनी मानले मायबाप, प्रजेला ज्यांनी मानले मायबाप, बलाढ्य शत्रूचाही उडाला थरकाप। स्त्रियांना दिला मातेचा सन्मान, स्त्रियांना दिला मातेचा सन्मान, छत्रपती शिवरायांचा आहे आम्हाला अभिमान, छत्रपती शिवरायांचा आहे आम्हाला अभिमान। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र कार्यास व स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणास पूर्ण विराम देतो। जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय। धन्यवाद।